हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. किती वेळ झाला अजून येत नाही येत. काय हो किती घाबरवलं मला. मग घाबरायचं काय तो त्याच्यात, मी असंच आहे. माहिती वैसू, मी तुझ्यासाठी काय आणलं या, काय गिफ्ट आणलं, गिफ्ट. गिफ्ट? हो. कसलं बरं? कसलं बरं, आधी डोळं बंद कर बाबा. नाही बाबा मी नाही जा. वैसू, असं नसतं बाबा, गिफ्ट घ्यायचं म्हणजे आधी डोळं बंद करायचं असतात. मी पिक्चर मध्ये लय वेळा बघितलंय. तुमचं तर काहीतरीच असतं. कर की ग. बर. हा, 1 2 3. टेंटन उघड डोळा आता. कसं गिफ्ट आणलंय? असलं काय आणून आणून तर काय आणले? आंबा? अगं हे आंबा नाही काय, हा जुगम जुगम म्हणायचं याला. ऐक ना, 2 दिल 1 जान. ही कोण आहे माहिती का? ह्यो गाना आणि ही वैशू. काय बारक्या पोरासारखं लावले बालिशपणा. बारक्या पोरगत वाटतंय तुला? मग लका वैष्णवी वर्षांट्यात चढलो माहितीये का, हे तुला गिफ्ट देण्यासाठी. आणून आणून आणले आंबा. अगे आंबा म्हणून नुसतं बघू नको ग, जाऊ दे. तुला नाही आवडलं ना परत नाही आणत. बस का, माझा मी मग घरी जातो, माझा मी घरी नेऊन खाईन. बस का. द्या. आता कसं एवढं प्रेमाने आणले म्हणलं. अगं बघ, अगं खरंच प्रेमाने आणलंय या. आणि मला लय आवडला अगं ती. कारण कसं होतं म्हणलं, बघ की एवढ्या शेंट्यात राहून सुद्धा दोघं कसं एकत्र राहिलेत ना, तसं आपल्याला शेवटपर्यंत आहे ना, किती बी काय प्रसंग होती, एवढं ऊन वारा पाऊस येतोय तरी पण दोघं हल्ल्यात का, हा तुटल्यात का. तसं आपण सुद्धा असंच राहायचं. ऊन वारा पाऊस कसलं जरी संकट आलं ना, आपण दोघांनी एकमेकात साथ अजिबात कधीच सोडायची नाही. म्हणून मी तुला घेऊन आलो दाखवायसाठी. हो छान आहे. बरं ऐका, लग्नाचं कुठपर्यंत आलं? लग्नाचं तसं जवळच आलंय बरं का. पण काय झालंय माहितीये का कोशू, माझ्या डोक्यात आहे माहितीये का, लग्न तर आपण करायचं आणि चांगलं करायचं. आता तुझी आई बी तयार झाली आहे, माझी पाहुणी रावली सगळी तयार झाली, माझी पण आई तयार झाली. पण म्हणलं आता सगळी तयारी झाली तर म्हणलं आपली स्वतः तयारी पाहिजे ना. कुठपर्यंत आले तयारी? आता तयारी आली आता तो जवळपास. आता तुला सांगतो का, 30,000 रुपये माझ्याकडे साठल्यात. अजून 20,000 रुपये साठलं की लग्नाची सगळी तयारी होती. अहो तिकडे आई टेन्शन घ्यायला लागली, म्हणायला लागली पाहुण्यांचं काय होतंय, लग्नासाठी तयार होईना काय होईना. अगं तयारी लाग होय ना. हो. अगं लग्न एका पायावर तुझ्या बरोबरच करणार आहे. वैसू तुला सांगू का, आबाळ एवढं प्रेम आहे माझं तुझ्या, आबाळ एवढं. माहिती ते मला. आणि मग तू टेन्शन घेणं. आणि महत्वाचं काय माहितीये का, लग्नात 2-3 तुला घालावं म्हणतोय तुला. ते जाऊ द्या, पण ऐका लग्नाचं लवकर बघा. मला पण घरी नको वाटायला लागले एकटीला आता. आणि मला तरी काय तुझ्याशिवाय करमते होय. मला तर असं वाटतंय ना की मिनिटाला तू माझ्या बरोबर पाहिजे. मी जरी कामावर जरी गेलो ना तरी कंटिन्यू तुझ्या बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलणार आहे. हा तो मी जाणार आहे सांगवीला. संध्याकाळी येताना तुला भजी पाव घेऊन येतो. बर बर या घेऊन. तुला भजी लय आवडतात मला माहिती आहे की. हा बरं दुसरं काय आणू का? आणि नाही नाही नको काय नको ना. जाऊ का मग मी? बरं जावा. कोणी बघायच्या आधी नाही बघाय कोणाच्या बापाला भेट नाही आता. मी सगळ्या गावाला माहिती झाले आपल्या दोघांचं लग्न जमलंय ती. आता नाही मला कोण काय म्हणत. हो जाऊ का? आम्ही मी थांबला असेल वाट बघत. हा दमानी जा. कमी येऊ सोडवायला. नाही नाही नको जाते. गाडी आणलीस ना? हा आंबा खाऊ का कसा? काल जपून ठेव. एवढ्या शेंट्यात नका जपून ठेवा का आणलाय वय मी. डायरेक्ट आंबरूस कर आणि खाऊन टाक. तुम्हाला पण बोलवते आमरस खायला. बर मला बी बोलव. आणि ऐक महत्वाचं म्हणजे त्यातली जी कोई निघाल का नाही ते आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून दारात लावून टाक. आणि दोघं मिळून नंतर लग्न झालं का नाही जोडीनं पाणी घालू त्याला. हा चालते. बाद झाली चेष्टा. चला जाऊयात आता. बर चालते. जा मग तू दमानी. हा मी बी जातो कामावर चाललोय. हा हो येताना भजी पाव नक्की आणणार आहे. या चला. वैसू बाय बाय. बाय. सी यू.
लका 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 बर एकट्या पोराला गाठून मारायला तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होतं रे. आणि मग हे सुट्टी दिली नसती मे बी. पण तू मध्यस्थीर, तू माझा मित्र आहे, तू माझं काळीच आहे यार, म्हणून मी विषय मिटावलाय. असू दे असू दे, ठीक आहे, ठेवू का? धरा, दम देऊन देऊन तुम्हालाच दम लागायचा. पाणी प्या. मला काय दम लागतोय सोना? मी सुट्टी दिली बाई त्यांना तवा. बरं दाजी, कुणाला एवढा दम देत होता फोनवर तुम्ही? अगं दम म्हणजे शेजारच्या गावातल्या माणसांनी आपल्या गावातल्या पोराला मारलं या बिनदेनं नाही घेण्याचं. पण काहीतरी कारण असेल ना. अगं कारण काय बी असू दे, पण या बाजीनाला आधी सांगायचं ना, ह्या गावातल्या पोराला हात लावायची हिंमतच कशी झाली त्यांची. आणि तुम्ही काय केलं असतं मग? काय केलं असतं? अगं रात्रीच निघालो होतो, तलवार कोयता, तुला माहितीये का, ऊस सोडल्यागत माणसं सोडली असती. हो माहित आहे तुमचं, बडी बडी बात आहे ना, वडापाव खाते. अगं सोना, असं कसं आपल्या दाजीला बोलती ग? हा, मग काय बोलायचं, एवढं ओरडून ओरडून बीपी कमी जास्त होईल. सकाळपासून फोन चालू आहेत तुमचे. आईला तुझं होतं का? मग काय, घरातलं राहिलं, गॅसची टाकी नाही, काय नाही, घरातली कामं राहिली, ह्यानी ह्याला मारलं आणि त्याचे लपडे मिटवान हेच चालू आहे तुमचं. आता गावाचा सरपंच आहे म्हणजे सगळीच लपडी मिटवावी लागणार. कुणाचं काय झालं, कुणाला काय हाणायचंय, कुणाचं काय न्यायचंय, कुणाला हाणायचंय, कुणाला मारायचंय, असलाच विषय असतो. जाऊ दे मरू दे. बर, नाश्त्याला काय केलंय? नाही नाश्ता काय केला आज? का ग? बाहेरून आणा नाश्ता. बाहेरून म्हणजे? अगं मला बाहेरचं आवडतं का, तुला माहित आहे ना. मग काय करायचं, गॅसची टाकी किती दिवस झाले संपली, तुम्ही गॅस आणा नाही, काही त्या चुलीवर करून करून वैताग आलाय मला स्वयंपाक. अगं सोना, चुलीवल्याला इतकी चव असते का नाही? गॅसवरलं खाऊन बघ आणि चुलीवलं खाल्लं का नाही, असं टमटमीत माणूस राहतो. त्या धुराने टमटमीत व्हायला लागले, मीच श्वास घ्यायला येत नाही. डोळे बघा ना कसले झाले धुराने. डोळं चांगलं येतं तुझं अजून. काय झालंय धोराणी तवा सांग बरं. बरं पहिली माणसं कशी चुलीवर स्वयंपाक करत होती का? मी काय पहिल्या जमान्यातली पोरगी का आता? अगं पण त्याच जमान्यात आता जावं लागणार आहे सोना. अजिबात सुद्धा ही नाही करता येणार. नाही बाबा, मला नाही जमणार, मला आईकडे नेऊन सोडवा. तुमचं तुम्ही बघा. आयला का सोना, तुला का मला ऐकडं इडी झाली का काय? माझ्या पोटापाण्याचा प्रश्न काय ते करायचा? तुमचं तुम्ही बघा, एक कामवाली बाई ठेवा घरात. कामवाली बाई तुझ्यासारखं करणार एक नाही सोना. तू तुपातला शिरा करती या, इतकं मस्त मस्त बनवती, त्यामुळे तर मी तंदुरुस्त राहिलोय. आता तुम्हाला काहीच भेटणार नाही. तुपातलं नाही, डालड्यातलं नाही, तेलातलं नाही, कशातलंच नाही. अशी कशी बोलतो तू? मग हाय काय का करू? ती तरी ती काहीच असेल तिकडच राहिली या. मी काय करायचं सांग बरं. बरं दुकानावर जायला लागतं या, काय काय काम करावं लागतं, ते गावाचं बघावं लागतंय. उपाशी पोटी काय काम होतील का सांग बरं मला. अहो तुम्ही कसलं सरपंच आहे, मला ते समजा नाही. एक टाकी ऍडजस्ट होत नाही तुम्हाला? हो की अगं, मला वेळ नाही, जायला वेळ नाही म्हणून टाकी ऍडजस्ट होईना. काय काम करता? सगळी तर रानातलं मी बघते, घरातलं मी बघते, सगळं मीच हँडल करते. तुम्हाला कसली काम आहेत? मला गाव चालवायचंय, मला दुकान चालवायचंय, मला अनेक इतरांची कामं येते. कोण बी येतंय तक्रारी घेऊन, ते मिटवायला लागते. ते परत रस्त्याची कामं करावी लागते, ती कुणाचं घरकुल बसवायचंय. अगं एक याप नाही रे, माझं डोकं क्रॅक होतंय. काय सांगू तुला? फायद्याचं तर एक पण काम करत नाही तुम्ही. आता काय तोटा झाला तुझा? मला काही सांगायचं नाही. आजच्याच मला टाकी पाहिजे, नाही तर संध्याकाळच्या गाडीने मी घरी जाणार. हे तसं काय करू नको. हे बरं कर तू काहीतरी प्रयत्न आणि बघू मिळले तर आण तुझाच, त्याशिवाय येत नाही मी बी घरी. जावा तुम्ही पण बाहेर नाश्ता करा आणि मला पण घेऊन या हॉटेल मधून. आता टाकीचं बघतो की नाश्त्याचं कशाला आणि खोलपाट काढती मधीच. आणि तू बाबा काहीतरी करून टाकी. आईला ती गेली आणि तू आली, पण असू दे ठीक आहे. वाऱ्याच्या धुंदीच्या लहरीत येना सखे ग साजनी. बरं आई येत तुम्ही? येतो म्हणजे कुठे निघालायस? सॉक्सन बुटन शेंट मारतोय नुसताच. चुलीवर स्वयंपाक करून कंटाळा आलाय. गॅस नोंदवलाय तर नंबरला उभा राहा आणि गॅस भरून आण. तर तुकडा संध्याकाळी मिळाला तर माझ्याच्याने काय होणार नाही. माझं डोळं पार ही झालं. आणि नंबर उभा राहू आणि कामाव कवा जाऊ? कामाव कधी जाऊ? कधी जा कामावून? कशाचं काम करतोय डोंबलाचं? नुसता जातोय खाऊन. खाऊन हा? जातोय म्हणजे? हा काय काम करतो तू? हा जीव घेतोय नुसता माझा. ही टाकीने भरून आण. दुसरं मला काय बोलायचं नाही. अगं टाकेला आई 5-5 तास उभा राहावं लागतंय. राणा माणसं अख्खा दिवस घालवतात तरी गॅस मिळाला. एक काम कर, काय करतो तुला तिथं सोडतो घ्यायच्या एजन्सी पशी, तिथं तुला आणलं उभी राहा ना. तू असं कर, घरात एखादी बाई ठेव कामाला आणि मी जाते तिथं एजन्सी पशी उभी राहते आणि तू घरातली कामं एखाद्या बाईला करायला. लयला काय तू काम करावं लागतं? काय घरात काम असतं? 4 भांड्याच्या पत्राला असते आणि 2-4 कपडे धुती, झालं काम दिवसभर.
अरे सगळ्याची हीच बॉम्ब आहे. तुझं लग्न होऊ दे, तेवढ्या 4 पतवळ्या आणि ती भांडी तेवढी होऊ दे बायकोला, मग तुझी पाठ थोपाटते. प्रत्येक जण असाच म्हणतो, तुम्हाला काय काम आहे, तुला काय काम आहे, आणि बायको आल्या म्हणतो तिला लय काम आहे. या अगं माझं लग्न झालं होतं, तुला मी तीर्थयात्रा लावणार आहे. हे तर थांबूच नको तू अजिबात. हो, पण तीर्थयात्रेला लावायची तर 50-50 हजार खर्च करावा लागतो. तिथं 5,000 करायचील का? हाय का तुझी ताकद? होय, आई बापाला माझी करायची. ताकद हो? लाख लाख रुपये म्हणजे घालवलेली. तीर्थयात्रेला जा, तीर्थयात्रा करून धावणारा. गॅस भरून आण, बाकीचं काय सांगू नको मला. उचलती टाकी. अरे का गॅस भरून आण म्हणजे हा खायला का घरदार आणि कामाला फक्त एकटा गाणं वय. पहिलं लग्न करतो आणि नांदाय त्या आकाबाईच्या घरी जात तू, मग तुला कळत आपलं पोरग काय चीज होत ती. हा गाना का ना अरे काय थमके का ह्याला का काय म्हणता कुठे गेलता? कशाच काय ना लय डोक्याला ताप झाला. गॅसच्या टाकी आणा गेल तू. होय हो मिळली होय टाकी. आप शब्दून मिळाली की राव. तू गॅसवाला बी देत नव्हता. मला ओटीपीच नाही तुमचा, कुठल्याच कार्डावर टाकी नोंदवली, नंबरच कुठलाय. अक्षरशः भांडलोच त्याला. म्हणलं तुला टाकी जर नाही दिली ना, म्हणलं हिथच बसून राहतो. बरं झालं मिळली ती. बरं जाऊ दे मारुती, तुला रात्रीच फोन करणार होतो अरे मी. का अरे ते जायचं होतं पलीकडच्या गावात. हा ते आपल्या संजयला मारलं नाही वय. काल रात्री मारलेलं वय. हो संजय लेशानेच्या पोटचा वय. काय केलं त्यानं? तमाशात नाचत होतं गाबडं उठून. मग तमाशा कशासाठी आहे सांग बरं मला. कशासाठी म्हणजे आला का मग पुढे जर चांगला डान्स दिसला तर खालनं पुरं रिस्पॉन्स देणारच की. अहो रिस्पॉन्स कुठं लोकांच्या गावात कुठं पुढे रिस्पॉन्स. त्यांच्या गावातली पोर आहेत का नाहीत. बरं नाचलं तर नाचू द्या. बायांना खडं हाणत होतं. खुडं आणत होतो होय. मग काय आईला मग बरं झालं चिंबावला ते. मला काय रे माहित, माझ्यापाशी आलता हा रडत होता. म्हणला मला असं असं झालंय नाना. म्हणला चला. अरे मी बी तयारीला लागलो होतो. तुला म्हणलं तुला बी बरं नेणार. झालं नाही गेला तुम्ही. ते मरणात चापटलाच तुम्हाला त्या माणसांनी. मला काय चापटते ती मग येडा बेडा आता आपली चूक. आपलं गाबडं खडे बी हाणतंय नाचतंय बी. थोडं हाणतं ही चुकीचं या. मग पण मला नव्हतं माहित रे. मला नव्हतं. आम्ही तिथंच होतो ना. आम्हाला काय पोर हाणता येत नव्हती का. पण आपली चूक असून आपण ओराड काढून जाणं कितपत योग्य आहे. आईला निवळ संजय येडे का. निवडी येडं मग त्याचं अख्खा खानदानच गायता नाही. आलं का लक्षात. बरं मरू तिकडे. हा? ते जाऊ दे मरू दे. मी काय म्हणतो या टाकी भरून आणली ना. हो मग काय आईला बरोबर बरं जा. काय झालंय का ना, तुला खरं सांगतो सकाळपासून उपाशी मी. नाश्ता बी नाही, चहा बी नाही, काहीच नाही. घरी कुणीच नाही वय. हाय की मिळून मग सोना नाही वय. मग ती काय मरते वय चहा नाश्ता करायला. अरे मरती वय नाही. गॅसच संपलाय. 4-5 दिवस झाला गॅस संपलाय माझा आणि मला काय टाइम नाही. अरे मग तिला म्हणा चुलीव कर की. चुलीवच करत होती. हा. पण तिला स्वस्त आहे का. तिचं पार चेहरा काळा पडला. आव आता ती नाजूक नारावणे आम्हाला माहित नाही वय. अयो किती स्टँडर्ड आहे माझी सोना. आणि तिच्यामुळे कुठल्या स्टँडवाली म्हणले. स्टँडर्ड आहे. मग? स्टँडर्ड किती मेकअप आर्टिस्ट आहे ती. हा त्यामुळे तिचा चेहरा असा फ्रेश असतो. आणि चुली पुढे केल्यामुळे काळी वांगाड पडायला लागली. सोना पहिल्यापासूनच काळी ना ना. कायला का गाणं बोलतो लाजाई कर तुला. आवाज काय ती तुमची सोना मेकअप लय करते म्हणून गोड दिसते ना ना. गबस बाबा. अहो एकदा मी सकाळच्या पारी तुमच्या घरी आलो होतो. अक्षरशः भेलो. मला नाना ही पूर्वी कोण आहे. बघतोय तर त्या म्हणल्या मी नानाची मेहुणी या. तर ओळखली मी. गपला का तू काहीतरी बोलत जाऊ नको. तुला माहितीये का तिचा ओरिजिनल कलर आहे. ओरिजिनल व्हाईट. व्हाईट. हा व्हाईट. बरं मला काय करायचंय. गोरी असू ना तर काळे असू. बरं. मला काय नांदायचं का त्यांच्या बरोबर. काय म्हणणं बोला तुमचं. काय नाही म्हणणं. हे का आता एक काम कर. हे टाकी मला दे. कुठली नाही बाबा ना डोक्या बिका पडला काय. हा अरे माझी तासात पुसती या. तर मला काहीतरी बनवल नको नको नको. मग तासात आल्या तुमचं तुम्ही बनवून खा. अरे नको बाबा. मला धड दुकानावर बी चित लागा ना माझं. कुणीकडे त्या पंचायतीत बी मला मिटिंग होती तरी गेलो. मला कसं सकाळ सकाळ थोडस पोटात लागतं म्हणजे मग ओके खुश राहतो मी. आणि मग हाटीला जायला ती वय सकाळ सकाळ खायला लागतं तर. आवडत नाही रे. हाटीलातलं तेलकट आणि ते हायजिनिक वाटतं घशात माझ्या. असं करतो. त्यामुळं सुवाना माझी बनवते अशी काय मस्त. तू 1 तासा 1.5 तासा करता टाकी ती. तासा 1.5 तासात तुझी टाकी मी पोच करतो. नको बाबा नाना. माझी आई तर माझं काचाडच काढल माहितीये का. काय तवा आईला सांगायचं तासभर अजून येत नाही टाकी. मी दुसरा माणूस लावलाय मला तुला कळत नाही बाई. मी म्हणायचं दुसरा माणूस तिथं बसावलाय. मला आता भूक लागली. मला चुलीव काहीतरी कर आणि
चार घास खाया घाल. म्हणजे माझ्या म्हाताऱ्या आल्यावर तू चुलीव करायला आणि तुमची मिळून लावा गॅसवर करायला वार पट्या. अरे आता म्हाताऱ्या माणसाला सवयच असती हे तरण्या पुरी करते ते का बाबा पाया पडू का तुझ्या. तरण्याच्या हाताची काय खसड झाली वय हा. ठेव. तू तरण्याच्या हाताचे हे आमचं तू काय म्हणजे असं दुर्शिंग करू नको. मग हो का, माझ्या नाती काय लागू ना ना लय आटापिटा करून टाकी आणली ना. एक तर टाकी तुम्हाला माहिती ना गॅसची किती पंचायत आहे ती. गा ना लका म्हणजे तुझा माझ्यावर जीव नाही म्हणायला लागेल लका मग. ना तुमच्या माझा लय जीव आहे. तुम्ही एक काम करता का माझ्या बरं चला नाश्ता बी करा आणि जेवण बी करा. अरे पण मी तुझ्या बरं येऊन माझी मिहुनी वे उपाशी आहे रे. ती काय करून खाई. हा मिहुलीचा उचल बी चला माझ्या होता. अरे उचलीच नाही मला माहित आहे का ना तुझं माझ्यावर लय प्रेम आहे. ना पण माझं तू लय प्रेम. दाखवत नाही. नाही ना लय प्रेम आहे तुमची जागा सतत होत्या. तुम्ही काय करता ही? हा? काय नाही तू कधीच काय मला म्हणणार नाही. तास दीड तासात आपली बी टाकी येते आणि ती टाकी तुला जागा पोच करणार. अहो ना ऐका तसं नका करू राव ना माझं ऐका राव. अरे बाळाला का ऐक तू माझं ऐक. हे माझा व्हायचा स्वयंपाक बनला मला व्हाय चार घास मिळलं मी हुनीला बी मिळतो. तुला माहितीये का ती बी उपाशी बर लोकांचं लेकरू हिथं आपण ठेवलंय आपल्या स्वयंपाकासाठी आपल्या पोटा पाण्यासाठी ठेवलंय. त्याला जर उद्या काय झालं तर तिकडं सासूला काय मी उत्तर द्यायचं. अहो तिकडली माणसं मला मारा येतील. हा? मग काय मरतील वय. मग काय येडं को काय लेकरू लोकांचं. मग आपल्या फायद्यासाठी आपण ठेवू. अयो लका लय रे भारी. ना मी काय म्हणतोय अहो हा. अहो मी काय म्हणतोय नाना हा. तास दीड तास फक्त थांब. जागा पोच होती ही टाकी माझ्या घरी तिथनं लगेच तुझ्या घरी पोच करतो. लय आपदून सबदून आणली बरं का नाना. आता मला कळत नाही वरे टाक्याची काय आपदा चालली पण मला बी टाइम नसल्यामुळे लय घोळ झाला. तसं बी काय नाही नाना माझ्या आहे म्हातारी एकदा तिला घरचंच काम उरकाना आणि त्यात चुलीव स्वयंपाक म्हणलं ना लय तान करते मग दिवसभर. अरे अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुला. हो. आणि मग आता तुला माहित आहे ना माझं कसं असतं एक्युरेट काम असतं. बर मी काय म्हणतोय हा. मग आता स्वयंपाक तुमच्याच घरी वा जेवायला. अरे जेवाय कशाला आता तिला बी माझा स्वयंपाक तिचा स्वयंपाक पुरीची जाती एकतर तिला लय समज आहे का जास्त माणसाचा स्वयंपाक करायचा. नाही मी काय म्हणतोय त्या निमित्ताने मला तुमच्या मुलीच्या हातची टेस्ट कळली असेल स्वयंपाकाची. टेस्ट लय सुपर आहे का ना पण जाऊन दे मरू दे. एकतर गॅस बी ही बी टाकी लवकर संपल. ही 20 रुपये धर. हा 2 वडापाव खा 2 वडापाव खा आणि आम्ही आपलं जेवतो घरी. तुमच्या का माझ्या बापाने 20 रुपये 2 वडापाव खाल्लं होतं. का वडापाव 20 रुपये झाला एक. नाही बाबा पलीकडचा गाडा आहे का नाही त्याच्याकडे 10 रुपयाला वडापाव टेस्ट बी अशी मस्त आहे का नाही लय भारी. त्याचा वडापाव एवढं सांड्यावानी वडापाव ते बारीक असू दे की पण पोट भरतं 2 वडापाव आणि खा तेवढं. हा बरं जाऊ का करतो पोच का ना मी. पण ना हा. हे 20 रुपये राहून दे तुम्हाला. नको आता तुला माझं मन माहित आहे की नाही रे किती मोठं आहे. ही असं किती रुपये तुला दिले ते म्या खा वडापाव. होय. जाऊ का अल्ला खाला खाला ए पोच करतो पिऊ नको. राजा उदार झाला आणि हातात हत्ती देऊन गेला. आमिर कुठे गेलता तू 2-3 दिवस झालं. अरे मुंबईला गेलो तुम्ही. मुंबईला गेलता मग फोन बिन करायची काही पद्धत असते का नाही. अरे फोन करायला मस्त तुला सांगतो फोन करायला फोन काढायचो पण मित्र म्हणायचे अजिबात कोणाला फोन लावायचं नाही काय नाही. कुठल्या मित्रांबरोबर गेलता गाणं तर इथंच मला काल दिसला गावात. अरे गाणं नाही रे माझे कॉलेजचे मित्र त्यांच्याबरोबर गेलो तुम्ही. काय कामाधंद्याचं नाव आहे का नाही का फिरायचं अगं सुटायचं. तसं नाही ग मावशीच्या पोराचा बर्थडे होता ग त्याच्यामुळे गेलतो. तुला काय माहिती 2-3 दिवस काय झालं आणि काय नाही माहितीये का. काय झालं. मला 2 स्थळं आली होती. हा मग 2 दिवसात 2 स्थळ मग आणि मग काय झालं. काय झालं काय सांगणार आहे आमिर मी घरच्यांना. अरे सांग बरं तू पण इकडं काय बघा नाही घरची पण मागं लागल्यात आता किती दिवस मी नाही म्हणणार आहे घरच्यांना. शीतल सरळ सांगायचं ना मला नाही लग्न करायचं आता. अरे पण असं मी कसं काय डायरेक्ट सांगू मला लग्न नाही करायचं. मी काही ना काही कारण देऊन त्यांना म्हणते की मला पसंत नाही मुलगा चांगला नाही किंवा त्याच्या घरची चांगली नाही जॉब नाही काय पण किती दिवस मी अशी कारण देणार आहे सांग बरं तू. थोडा दिवस फक्त कळ काढ ग आता कसं लग्न करायचं. अरे पण त्यांना पण समजून घे ना तू. आता माझं वय वाढत चाललंय. हा प्रत्येक वेळेस पाहुणे रावळे काय म्हणतील का लग्न करणं आहेत पुरीचं का लग्न करणं आहेत पुरीचं. मी काय म्हणतो तू सरळ पप्पांना सांगून टाक माझं असं असं प्रेम आहे म्हणायचं. येडा बिडा झाला काय. का पप्पांना सांगून टाक लय शहाण आहेस. पप्पांना सांगून टाक. का काय होतं त्याला तू समजून घे ना. मला सांग की असं तसं कळणारच आहे ना त्यांना. अरे पण कळायच्या वेळेस सांगल ना मी त्यावेळेस सांगल ना पण तुझं अजून कशातच काय नाही. तू जॉब बी नीट करत नाही. आता मला सांग काही गरज होती का मुंबईला फिरायला जायची कामधंद्याचं बघायचं का मित्रांबरोबर फिरायचं सांग बरं. आपली कंडिशन काय चालली काय नाही कळायला पाहिजे ना तुला. शीतल मी काय नुसतं फिरायला गेलो नव्हतो तिथं माझा मित्र म्हणला तुला जॉब लावतो तिथं
माझं डोक्यात प्लॅनिंग काय होता की तिथं जॉब बी बघावं म्हणलं चांगला, म्हणजे तुझ्या पप्पाला डायरेक्ट स्थळ मागा गेल्यानंतर सांगता तरी ना कुठं तरी मी जॉबला आहे. आमिर मला खरंच लय टेन्शन आलं रे. मी घरच्यांना नाही आता जास्त दिवस फेस करू शकत, माहितीये का? नाही नाही म्हणून कसं फेस करणार आहे तू सांग ना जरा. हा? मी राहते त्या घरात, मला माहितीये काय कंडिशन आहे काय नाही त्या घरात. लय त्रास द्यायला लागलेत का पप्पा तुला? त्रास नाही रे आमिर, त्रास नाही, पण कसं होतं प्रत्येक वेळेसच मी नाही 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 ना म्हणू शकत त्यांना. बरं का नाही म्हणते ते पण मला कारण द्यावं लागेल ना. आता ही बास झाली ना कारण, एका स्थळाला नाही म्हणलं दुसऱ्या स्थळाला नाही म्हणलं. बरं चांगली चांगली स्थळं येतात, चांगली वेल एज्युकेटेड मुलं येतात मला बघायला. हा? एवढं सगळं चांगलं असताना पोरगी का नाही म्हणते? बरं ह्या तुझ्यासाठी नाही म्हणते, बरं तुझं काही नाही पण ना असं. अगं तसं आहे का ऋषी? तर मी मुद्दाम करतोय की मला सांगी, मी समज. मुद्दाम करतोय की मला सांग बरं. अरे मी कुठं म्हणते आमिर तू मुद्दाम करतोय? थोडस फक्त सेटल होऊ दे ग. मला सांग की लग्न झाल्यानंतर ना तुला काय मी असं कुठं बी ठेवायचं का घरी? ते बरोबर आहे रे आमिर. सगळी व्यवस्था मला केली पाहिजे की ग. सांग बरं तुझ, एकदा ना एकदा जॉबचं झालं ना माझं फिक्स, मग काहीच टेन्शन नाही. माझी एवढी तुझा मनस्थिती होती ना, इकडे पण जीव आहे घरच्यांवर पण जीव आहे, मी काय करू मला काहीच कळत नाही माहितीये का? तुला बरं ऐक ना, मी असं डायरेक्ट म्हणू पण शकत नाही ना की माझं असं असं आहे, मला त्याच्या बरोबरच लग्न करायचंय. अगं ऐकी शीतल, तू थोडीशी कल्पना दे ना त्यांना. येडा बिडा झाला काय रे आमिर? तू पप्पांना कल्पना दे असं कसं काय डायरेक्ट म्हणतोय? अरे माझं बाहेर येणं जाणं मुश्किल करतील, हिथं येते तेवढी बी यायची नाही मी. अरे किती भीती रे तू शीतल, आताच एवढी भेल्यानंतर कशी लग्न करशील माझ्याशी? अरे ते लग्नाच्या वेळेस त्या बाबतीत मी स्ट्रॉंग आहे, ती नको तू काळजी करू. मी अजून मी 6 महिने थांबल माहितीये का तुझ्यासाठी, पण तू डायरेक्ट मला म्हणतोय की पप्पांना कल्पना दे. येडा बिडा झाला काय काय तुझा? नाही, तू स्ट्रॉंग नाही काय नाही, असली उगाच कारण द्यायला लागले व्हय, असंच झालं आणि तसंच झालं, असं कुठं असतं व्हय तेव्हा? म्हणजे मी ह्या स्थळांना इग्नोर करते ही तुला सोपं वाटतंय का? तू एकदा माझ्या जागी येऊन बघ म्हणजे तुला कळल. आता मला सांग, तू स्थळ रिजेक्ट करते म्हणजे काय माझ्या उपकार करते का? हा? तुला लाज बी वाटत नाही का रे उपकार करते का म्हणायला? अरे मला- आता उद्याच येऊ दे स्थळ, मी उद्याच हा म्हणत असते, बस होय का? तसंच बोंबलत. शितले तुला सांगू का, माझ्या मामाच्या पुरी बी माझ्या मागे लागल्यात लग्न करायसाठी, कर्ज पण कुणाला लग्न हो म्हणा हा, नाही कर्ज मी. लग्न कळलं कर. का? कुठली मामाची पोरगी तयार होती तीच बघते मी. होय का? काय लागा शितले, काय तू बोलती, तुला अक्कल बिक्कल आहे खरं? आमिर तुला सांग का, माझा तुझ्यावर जीव आहे ना म्हणून मी गप्प बसते माहिती. जीव जर नसताना तुझ्याकडे हुंगून सुद्धा बघितलं नसतं, कळलं का? हा, माझा बी जीव होईल का शितले, तू पण नको असं बोलू. गप्प 50 वेळा बस. जर सारखं सांगत बसील स्थळ आले काय करते मला कळा नाहीच. कर ना काहीतरी काम धंदा, बोंबलत नको ना हिंडू मुंबई बिंबई. काय गरज आहे का जायची मित्रांबरोबर? काम काय पुण्यात नाहीत का? हा तुला काय अति होते आता अति आता काय? होतंय. तुला सांग का तुझ्यावर जीव आहे ना म्हणून गप्प बसते. बरं ऐक, एवढी बरं ऐक, इकडे बघ मी काय म्हणतो. गप्प बस, काय नको सांगू ऐक तू. की, फक्त 4 महिने दे मला, फक्त ऐक, फक्त 4 काम ना महिने दे. धंदा न काय उगाच बसायचं नाटक करत मुंबईला जायचं आणि इकडे शितले का तुझ्यासाठी जातोय म्हणून बघ, नाही तर गेलो बी नसतो, मला एक तर गाव सुटा नाही. हे बघ आमिर, मी तुला आता स्पष्ट सांगते, तू कुठं जातो काय करतो ह्याच्याशी मला काहीच घेण्यात येणं नाहीये. तू काय ते तुझ्या जॉबचं बघ आणि मला रिझल्ट देन, माझ्या घरी मागणी घालेल. नाहीतर मी हे बघ जास्त काळ मी घरच्यांना नाही थांबवू शकत, खरंच नाही थांबवू शकत. शीतल ऐक, कुठं बी जातोय म्हणजे मी काय बोंबल फिरायला जातोय का ग? हा, कामाधंद्याच बघायला जातोय की? हा बरं ऐक, फक्त 4 महिन्याचा वेळ दे, 4 महिन्यात सगळी सेटलमेंट करतो आणि तुझ्या पप्पाकडे जातो, डायरेक्ट स्थळ मागायला, तुझा हात डायरेक्ट मागतो पप्पाला. आमिर मला लय टेन्शन येतं अरे, मला तू समजून घे यार, मला खरंच लय टेन्शन. मी तुला सांगू का, मी तू सोडला ना मी कुणाचा विचार नाही करू शकत बरं का, खरंच नाही करू शितले, शकत. सगळं मला माहिती आहे, फक्त तू विश्वास काय तोडू नको माझा, कळलं का? नाहीतर आलं चांगलं स्थळ किती म्हणशील हो, तसलं काय करू नको. कधीच हा म्हणली असती मग. हा होय, ते स्थळ आलेलं ते काय करत होतं पूर्व? हायच का अजून तपास त्याचा? सांग तरी. डॉक्टर होता. डॉक्टर होतो होय? मग काय अशी तशी स्थळं येत नाहीत मला, चांगल्या चांगल्या घरातली स्थळं येतात माहिती का? हो, म्हणजे आम्ही कसले बी घरातलंय का? कसल्या बी घरातलंय का? एवढी चांगली स्थळं डावलते आमिर मी, डॉक्टर इंजिनियर. अगं शितले, प्रेम आहे म्हणून डावलती ग, मग नाहीतर ते कळतं का तुला? एवढे चांगले स्थळ मी डावलती आणि तुझ्या मागं लागते. अरे कळतंय म्हणून तर तुला म्हणतोय मी. हा बरं ऐक, तू काय टेन्शन घेऊ नको, फक्त थोडीशी कळ काढ. काय थोड्या दिवसात आपलं बघ की आता शुभमंगल सावधान होते का नाही बघ. हा होतंय. अरे थोडस बेस्ट ऑफ लक म्हणलं काहीतरी. हा तू आधी मला काय कुठली गोष्ट करताना दिस, मग तुला मी बेस्ट ऑफ लक म्हणते. ती मध्ये केला शेवायचा धंदा चालू, त्या गाण्याच्या जोरावर ही केलं, नाटकं केली, झालं बोंबाला पडलं बंद. तसंच इन्व्हेस्टमेंट गेली पाण्यात आणि सगळंच गेलं पाण्यात. अगं शितले, खरं तर चुकलं त्यावेळेस, पापडही काय पाहिजे होती, लोणचंही काय पाहिजे होतं, शेवळ्या नव्हती काय पाहिजे. दारोदारी हिंडून इकायचं बघ बघ तू, चांगलं असं काही करूच नको. ऐक की, मग मी काय म्हणतोय, माझ्या डोक्यात अजून- माझ्या बापाला असं सांगू ही पापड विकतो शेवाय विकतो असं सांगू का अगं मी? थांब की, माझ्या डोक्यात काय आलं माहिती का, ऑनलाईन विकायचं, ऑनलाईन पप्पाला सांग तू डायरेक्ट. तसली इकाय की सांगू नको, आता सांगते मी तुला. तू जरा सिरियस हो, जरा राग येतो ना आमिर तुझा मला, पण मला तर तुझं काहीच पटा नाही आमिर माहितीये का? अगं शीतल ऐक की, हो का? काय तुझे स्वप्न असलं शेवा इकायच्या आणि पापड्या इकायच्या दारोदारी जाऊन? अगं ही छोट्या छोट्यातच माणूस मोठा होतो, लक्षात घे. अपयश यशाची पहिली पायरी आहे का? किती पायऱ्या चढल्या तू आतापर्यंत? हा?
किती पायऱ्या चढल्या? अरे मस्त चढलो असेल 1000 एक, पण असू दे की मी काय म्हणतो थोडीशी कळ काढ. असं सडकू वाटतो ना आमिर तुला? तुला अजिबात डोकं नाही यार, नुसतं खोक आहे, नुसतं झिपऱ्या वाढवल्यात बिनकामाच्या. होय का? हा? लका तुला माहिती आहे का शीतल, केस कापली की माझं डोकं चालायचं बंद होतं, पण केस वाढलेली असली का ना माझं डोकं लई फास्ट चालतं. बर चेष्टा भास्कर, मी सिरियस बोलती तुला. मी काहीतरी व्यथा मांडायला आली आमिर आता तुझ्यापाशी. ऐक, तुझ्या समोर येतच नसतो आता मी. आता डायरेक्ट आलो का ना टायको. ए बाबा तस करू नको, समोर ये. माझा जीव धकधक कर, तू समोर ये. कुठं जाऊ नको बोंबलत हिंडायला. मग ऐक, आता थोडासा विश्वास ठेव. आता थोड्या दिवसात फक्त बघ, आता थोड्या दिवसात आपलं लग्न होतं की नाही बघ. काय चल जाऊ का मी? मला लय काम आहे. आणि आता मी तसं बी ठरवलंय, मी कामाशिवाय दुसरं काय बघायचं नाही. कामदार माझा फोन जरी आला नाही ना तरी टेन्शन घ्यायचं नाही. असं समजायचं मी काहीतरी तू काम फोनच करू नको की मग सांगते तुला, फोन जरी आला नाही की मग म्हणलं. काम धंदा बघू का तुला फोनवर बोलत बसू? कुठं जायचंय तू? काम हा काम? फोन बिन नाही, आता मी व्हिडिओ कॉलच करणार, मला बी बघू दे तू काय काम करतोय तू. हा नाही तर मला म्हणशील फोन बिन करणार नाही, बसशील दुसरी बरं गुलू गुलू बोलत त्या गाण्याच्या मिहुनी बरं. दुसरी बरं हे काय तू बोलती? काय बोलती म्हणजे? मी मधनच काय काढलं दुसरी बरं? तुला वाटत असन तू मला फसवशील, ती डोक्यातला विचार काढून टाक, कळलं ना? शीतल, अरे शीतल काय तोंडाला येईल ती बोलती? हा डायरेक्ट का बिंदास म्हणती? काही बोलत नाही मी तोंडाला येईन, ती मला चांगलं माहिती तू कसा आहे कसा नाही, ती कळलं का? लका शीतल हे वळखलं तुम्हाला? हा हे वळखलं बाई. बरं जाऊ दे, चल जाऊ तुम्ही. हा जाऊ का? जाऊ का? जा जा बी म्हण की मला. जावा, करा उपकार आमच्यावर, काहीतरी कामधंदा बघा, निघा. आता जातो मी. आता नुसतं काम काम एक काम, आणि त्यातनं वेळ राहिला की मग शीतल शीतल काम शीतल काम, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ह्याच्याशिवाय दुसरं काही येऊन बी देणार नाही मी, हा जाऊ कळलं का का? मी? जा. चल जातो. पडला कामदार, शीतल कॅम्प शीतल काम. ही कसं यात काहीच लागा ना. काय लागा ना म्हणजे सिम कार्ड काढून घेतलंय मी माझं. का म्हण का म्हण म्हणजे मी काय टाकलंय? मी टाकलंय म्हणजे माझ्या नावावर फोन आहे, सिम कार्ड माझ्या नावावर आहे, माझं मी काढून घेतलंय. फोन घेतल्यापासून तूच वापरतील. मी काय घेतला की एक दिवस तरी. फोन आहे 11,000, त्यात भरला 3,000 आणि 7,000 माझं आहेत पदरचं. पण 6 महिने वापरला की आता. वापरून काय आलेला कळतोय का घ्यायचा? मला कळून आहे तर मी दुसऱ्याकडून कळून घेईन. हा? हेच आणा इकडं. बा झालं आणि मग फोन पैसे घ्या. पैसे माझं देऊन टाक. पैसे देतो आपल्याला पैसे फोन. आयुष्यभर हेच केलं, पैसे दे नामकं करा. आता फोन बी आता इकून टाकतो दुसऱ्याला चिकून इकून टाकतो, फुकट आलाय काय फुकट इकायला? आला म्हणजे मी हा? घेतल्यात ते मग पैसे दोघात ने मनी मग घातल्यात आणि दोघात ती म्हणे मग आता माझं 7,000 आणून द्यायचं आणि फोन घेऊन जायचा. 7,000 हा. आणून देतो. 7,000 तिकडे इकडे फोन तिकडं. हा तिकडून पैसे बी घालवले तरी 6 महिने झालं वापरती तू कपडे बी धुवाना काय करा ना. मग कशासाठी तुला केली? काय नोकर नाही मी कपडे धुवायला. नोकर नाही काय कशासाठी केली मग? हा 10 रुपये देणं नाही गेलं, माझे कपडे धुव आणि माझा हात पाय दाब मग आणि कोण- मला चांगलं करून घाल. नाही, कोण हा, देतं? देणं नाही कोण गेलं. देतं पैसे? कोण हा, देतं? कुठं गावाला निघाले की दे हाय तर गाव 200 रुपये हाय तर गाव 100 आहे, रुपये. मला माहिती हा? पैसेवाला आहे ते. मग कोण देतं या? हा. हा तेवढ्या पुरतं पैशापुरतं गोड बोलायचं. कोण नाही गोड बोलत, तुम्हाला किती गोड का? बोल. कपडे बिपडे तुझे का मी माझे? गोड बी बोलत नाही, किती? कडू बोलत नाही. किती कपडे 100 वेळा काय कपड्याच हा? काढतात, दुसरं काय आहे का नाही? मग दी चल जाऊ दे मरू तिकडे तुपडे तिकडे त्या खोलीत राहा. माझी मी एका खोलीत राहतो आणि तो तुझा माझा संबंध नको. हे तुपलं 4 डबड कुठं मांड 4 डबडी ती माझ्या कष्टाचे लोकांची मोलमजुरी करून घेतल्यात. नांद आली तर भांड होतं का? पाणी प्यायला तांब्या नाही ताटली जेवायला. ह्याच्या डोंगराने माहिती लय परपंच करणार आहे ती. मग? हा हा? जा कुठं सगळं भांडी नवी केलंय, आणा सगळं दुकानात केलंय. आणि जा दुकानात भांडी आणून खा. लय झाला आता सॉंग म्हातारपणाला आयुष्यभर तीच करत आला. माझी भांडी दे ना, मला व्हायला राहायचंय. तीच केलं आयुष्यभर. काय तमाशा हो तुमच्या काय ह्या दोघांनी? माणसाने करायचं काय? हिला सांग काय तरी. हा काय लगा तुमचं पहिल्यापासून या गप्पा करता आली या. म्हणजे आता कसं बसं माझं लग्न जुळलं या तुमच्या कालवेनी ती बी अकाबा बी लग्न मोडल. अरे 4 डबं वाटून दे आमका करून दे. डबं का घेत कोणच्या टायमाला डबं चिनपाट नाही नव्हतं तुम्ही का? कसे काय गावपणा करते त्यांच्या बरोबर? म्हणजे माझा चागावपणा काय? मग काय? हा हे मोबाईल घेतलाय काढून माझा. अहो बापू तुम्ही कशाला तिचा फोन घेतलाय? अरे ही घेतलाय तो का पैसे भरलेत ते म्हणे. मग आता म्हणते दिलाय का तासभर तरी मला बघायला कुठं कामावून हे जेवण आला आपलं का तो बी कमराला बांधून फोन घेऊन फिरती द्यायचा त्याला तासभर बघा. अरे काय नुसतं खिशात ठेवतात नुसतं काय करतात? बरं, बरं डिस्प्ले गेल्यावर कोण बरं आणेल काही करून? डिस्प्ले गेला ना हा? तर ती बसवून आणत्या. तू नको सांगू डिस्प्ले जातोय लगेच. हा. आलं लक्षात? आणि ही लोक बी ए जावं घरी बाबा तुमच्या घरी काय काल गोंधळ नसतो काय? नाही बघू दे की त्यांना बी म्हणजे हिला बी कळेल माणसं कशासाठी जमले ती या. नाही ना तुमचं आयुष्यच गेलंय लोकांना तमाशा दाखवण्यात. अरे पण आगावपणा कुठवर सोसायचा मी तरी. हा माझा तागा विषय गेला अक्क. अवघड हा? झालं आम्हाला बी तुमचं सोसा अवघड ना. आहे. तू तरी- आम्हाला बी नाही तू तरी सोसा. आता बघून कर चांगली बघ. माझी बायको मानवर काढत नाही हा. अशी लाबा बोलती हो. 4 माणसात. मग अरे आणल्यावर सांग लबा लबा बोलते का नाही बोलते ती. हा कसं काढल्यात मी दिवस माझी मला माहिती. आणि जा की तिकडे सन्या बिन्नेशी राह आता जा की तिकडे तू डोंगर आता कुठं बसली जागा उठवून आता संन्यास घेतो. बसली जागा उठवणं बोलाय बरं तोंड चालतंय.
हा बसली जागा उठ मला नाचायला आणि मोबाईल घ्यायला. लय अवघड झाले बापू. तुम्ही काय करा माहिती का, तुमच्या दोघाच्या मी पाया पडतो. माझं लग्न होतं काय कालवा करून टाकायला का, आणि तुम्हाला काय दोघाला भांडायचं ना, भांडण दाखी भांडणं लागले दारात का म्हणजे असं तुम्ही? अरे हीच पार्ट्या तर रस्त्यावर नाही नुसतं दाबतोय म्हटलं मोबाईल का म्हणून बंद पडाय का म्हणून चालू ना यात काहीच ना म्हणजे- काहीच व्हाय ना यात म्हणजे ह्यात फोन चाललाय होय? काय नाही चालू अरे नाही, सिम बंद कार्ड पडलं. माझं मी काढून घेतलंय कळतच नाही काय तर कशाला आम्हाला सिम कार्ड सांगितलं तरी द्या. नाही, SIM कार्ड मी आणि मग काढलंय. तू सिम कार्ड का काढल्या फोन मधलं? काढलं म्हणजे मेच घेतलं आणि मी काढणार म्हणजे. आणि मग त्याच्यात रिचार्ज आहे महिनाभर तर अरे त्याचं पण वापरायला. पैसे आहेत म्हणलं टाकू दे ना स्वतःच्या नावावर घेऊन सिम कार्ड घेऊ दे ना करू दे ना स्वतःच्या नावावर. कुणी जुळवलं तुमचं लग्न दोघाचं? मी जातो आता जेवढी माणसं जमवाय होती ना लग्न त्याला पहिलं पुढे घालून घेऊन येतो. कशाला? हा मग लग्न जमवाय माणसं होती ना 4-5 तिथली मग त्यांनी काय काय येऊन आता? त्यांनी सांगायचं ना का तवाला सांगत होती पोरगी लय भारी यान, पोरगी हसीन, पोरगी लय कष्टाळू यान. हा? गणेश मी शांत लई हो, टाकून जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जा जाऊ दे जा तू जाऊ दे जा आता हे काय निघाल पुढे घालून अगं, घेऊन आता ये. कशाला आणि जाऊ दे, काय जाऊ दे. तमाशा नाही, बनवताय? नाही. आणि तू त्यांना पुढे हो, जाऊ दे घालून मरू दे. अरे ती जमावणारी बी मेली आणि कशाला अरे येतंय मेली कोण? पण ती गावात जाऊन गुराला घात्या सगळं कपडे धुवानात मला जेवायला द्यायना. अरे सगळ्याच्या घरोघर त्याच तर परी इथं. अरे तुम्ही सुधारणार का नाही दोघं बी? आडाणी माणसं कधी सुधरत नाहीत हे देण्यात ठेव. आणि मी आडाणी माणसाबरोबर परपंच केलाय त्याच्यामुळे सुधारण्याची अपेक्षा करू तुझं नका. आता काय करतो, उद्या पेपर आउट नाव करतो. अरे माणसावर तू संसार केला ती. केलाय केलाय हा. आडाणी माणसावर तुम्हाला नाही काय वाटायचं. तुला जेव्हा बायको येईल ना, तेव्हा तुझा अनुभव बायको येईल. येईल. तुझ्या तोंडाला फक्त पट्टा बंद ठेव गाड्या. पट्ट म्हणजे माझं तोंड दिसतंय बाई तुला. तू टाकी भरून आणलीस का? आणली का टाकी भरून? अरे टाकी त्यो म्हणा 2 तासांनी लय गर्दी या. बरं हे तर लगेच कसं खायला मागायला तिथं तिथंच थांबायचं ना नंबरला. तिथं उन्हात थांबतो आता आणि मर तू फाशी घेऊन ह्या दाव्यानी. म्हणजे झाड झुडूप काहीच नाही बाई तिथं. आ तिथं सगळं माल राहणं या एअरपोर्टाची झाड आहे आता सगळी. तुझा काय शेट्टी जन्म झाला नाही उन्हात तर उन्हात थांबायचं. हा हो मला इथं आले डोबाला बघा गावला असताना हा. तिथं थांबलो असतो तर. मिठावला असता आमचा आम्ही तुला नाही सांगितलं तू आमच्या पोटी जन्म घेतलाय. लय बिचारा चला बोल नको चल निघ सर. आलाय बिन टाकीचा इथं हात हलवत. डोक्याला नुसता वैताग झालाय. सोना ए सोना सोना ये. कस काय एवढ्या लवकर कशी काय भेटली तुम्हाला टाकी? आता का सोना आपला वटच तेवढा आहे. बाजी नानाला तो अजून ओळखलंच नाही. वट काय आहे आपला वट जबरदस्त वट. तुला माहितीये का तिथं नुसतं पोचतोय का नाही तो स्टाफ पळत आला. स्टाफ आला की त्यातलं एक म्हणायला लागलो बाजी नाना तुम्ही आणि टाकी नाही ना. अहो आम्हाला नाही वेळ सांगायचं म्हणले घरी पोच केली असती. त्यांना सांगायचं ना तुम्ही किती बिझी असता ते. त्यांना माहित आहे की अग त्यातला मालकच परत पळत आला. एकाला कोणाला म्हणतोय चहा आणा कोणाला म्हणला नाश्ता आणा. अगं एवढंच नाही एकाला तर म्हणला फटाकडीची माळ आण. त्याला म्हणलं फटाकडीची माळ आण. जेटच्या टाक्या इथं म्हणलं फटाकडीची माळ इथं का पेटवतो का म्हणलं सगळं. असू दे म्हणलं मला काय हरकत नाही म्हणलं माझं स्वागत बिगत काय नको. लय भारी अगं माझ्या वटामुळे तर मिळली टाकी लगेच. खरंच एवढा वट आहे का दाजी तुमचं? मग काय आता तुला माहित नाही का सोना गावात नाही बाहेर बी किंमत काय आहे ते तुला नाही माहित. तू फिरत नाही ना माझ्यावर. तुम्ही घेऊनच जात नाही मला सोबत. आता काय करती घरी काम असल्यामुळे तुला नेत नाही मी कुठं. बरं असू द्या इथून पुढे माझी पण कामं होत्या मी पण सांगणार बाजी नानाची मिळून ये मी. वा असंच सांगायचं कधी बी रुबाबात सांगायचं म्हणायचं मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का. मी बाजी नानाची मिहुनी असं काम आहे माझं. लगेच झालं पाहिजे झाड दिशी करू का दाजीला फोन. सरपंच हा सरपंच. आता जाऊ दे मस्त पैकी आता काय कर तराट अंड्याच्या पोळ्या बेळ्या 2-3 काढ आणि गरम गरम भाकरी कर म्हणजे तू आज खातो आणि मग बाहेरची कामं बघतोय. लगेच करते आता. हा, चल दूर लाग मला बेवायचं. हॅलो हा संजू नाना हा इथं इथं ठेवल्यात 3 बॅगा. हा हो लावल्यात व्यवस्थित सावलीला लावले ती. आणि ऐका की ती तुमचा कोण जोडीदार म्हणत होता ना तो दीपक कोणता आहे त्याला 4 बॅगा पाहिजे ती. हा त्याला सांगा ना कधी सांगायचं त्यांनी दुसऱ्याकडे घेतल्या होय. ऐका मी काय म्हणतोय त्यांना फक्त ॲडव्हान्स पाठवायला 5,000 रुपये लगेच. ऐका ॲडव्हान्स पाठवायला हवा 2 दिवसात त्यांना म्हणा तुमच्या दारात बॅगा ठेवून जातो. हा आता तुमच्या कसं काय आणि तुम्हाला सांग समजून आणा बॅगा बेगा एकदम व्यवस्थित लावल्यावर बांधून बिंधून ठेवलंय काहीच टेन्शन नाही तुम्हाला लक्षात घ्या. फक्त ऐका ना सोडताना फक्त एका अंगाने सोडा नाही तर सगळं सोडू नका. हा हो 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 जाताना जातो घरनं नानीकडं चहा पिऊन जातो. हो नाही का अडचण. हा हा ठीक आहे. हो 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 ठीक आहे.
काय का माणसाला सगळं बोलायला लागल्या ना तुला दोस्त बिस्त आलेला कळतो का नाही का अरे हो पण बिझनेस महत्वाचा असतो. अरे काय झालं तुला फुगायला हा? एवढं काय ते रेड्या का दुसरं तोंड केलंय? रेड्यागत मग? अरे माझा अक्कची चेहरा काळ वाढला का अरे का पण काय लागा आंब्र्याला बेकार झाली का काय तुझी का माझं तर नशीबच खराब होईल का तुला आता कळलं तुझं नशीब खराब आहे ते. पहिल्यापासून माहिती माझं नशीब पालतंय म्हणून पण त्यातला का मी माझ्या पद्धतीने जगतोय ना पण माणसं मला नीट जगून देतात कर काय झालं आता? अरे बाजा एक नंबरचा बाजा झाले घालला का ती का हो ती बाजीतच आहे की मग. आणि मग लका त्यांनी लका आंब्र्याला का मला टांगव टाकलं का अरे का ना तू तुला लहानपणापासून टांगून टाकत आलाय पण तुला कळा नाही. आणि मला काय वाटलं का म्हटलं का देव माणूस आहे का मी त्याचा खरा सच्चा कार्यकर्ता या बरं काय झालं यावेळेस नक्की? अरे माझा एकतर घरात गॅसचा असा प्रॉब्लेम मी एक तर कशी बशी टाकीला का नंबर लागून त्या एजन्सीवाल्या बरोबर भांडून टाकी आणली होती माहिती आहे की मला मी तिथंच होती. बरोबर का नाही हा. म्हणला का या भात्राने मला निम्यात गाठलं म्हणला गाणा म्हणला तासात माझी टाकी मिळते बर बरोबर बरं आता म्हणलं मी नाही म्हणत होतो का तर बिचाऱ्याने बळगाडीवर टाकी सोडून घेतली घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेला. बरं मला म्हणला तासात गाणा तुला माघार देतो. आम्ही 2 दिवस झालेला का ह्यो कार्यकर्ता फोन बी उचला ना घरी गेलो तर त्याची मेहुणी म्हणते या दाजीनाथ घरी आणि तुम्ही कशाला इथं सारखं सारखं येताय म्हणजे काय आमची एवढी वाडी भाऊ नाही का हा होय का? म्हणजे आम्ही पदर आमची टाकी दिली आणि त्यांच्या दाराचा दाम म्हणते की आमच्या दाराचं पर उमऱ्या साल ना साल तुम्ही जिजावली सारखा येताय का येडं घालताय होय का? हो अरे का अवघडच आहे. मग सारखं जात जाऊ नको आता इथनं पुढे त्याच्या घरी. काय अरे घरी जा ना मला काय हौस आली त्याच्या घरी जायला तो कोण असा पंतप्रधान का आमदार आहे या पाहिला तर गावचा टिचुकला सरपंच ऐक डायरेक्ट मी जाऊ का सरपंचाकडे? अरे तो भेटत व्हा ना त्याची माझी तर घरी? अरे घरी नाही त्याची मेहुणी कुणाला एंट्री करून द्या ना घरात. मग मी जाऊ का घरी? अरे तुला कुठं जायचं तिकडे झाला का पण त्याला विनंती करला का विनंती नाही मी ऐक मी डायरेक्ट घरी जातो हा. आणि तुझी टाकी घेऊन येतो. तू ये का अरे ये की मला काय लागा टाकीच पाहिजे आणि त्याला म्हणाव पण काय बी कर पण म्हणाव गाण्याच्या काय तावडीत गाऊ नको म्हणा जर तू जर का गाण्याच्या तावडीत गाऊ ना असं तुला सांगतो मला पाटणारानं हा. उचलून लका भाज्या लका माझ्या आयुष्याचा भाज्या वाजावा लागला का तो तुला बी काय अक्कल नाही का का चालू का घरची टाकी दिली तुला हा? मला कोणाचं टेन्शन नाही का मला आईचं टेन्शन आलेलं का का? अरे आता आईला काय सांगू आईला माहित नाही माहित नाही होय. अरे आईला माहित नाही आईला जर कळलं ना मी टाकी त्या बाजनाला दिली या माझे काय खैरच नाही होय का? रोज आईला सांगतो या उद्या मिळणार आहे बर, बर. परवा मिळणार आहे तासाने मिळणार आहे म्हणजे आई आधी तुला सडकल आणि मग बाजीनाला सडकल. मग काय आणि आईच्या कानावर जायच्या आधी ना तू पहिला बाजनाला गाठ काय बी करून जातो आलं लक्षात बाजीना आताच्या आता जातो. जा आणि त्याला का सांगला का म्हणावं दी म्हणावं टाकी घराला तापलाय म्हणाव गाण्याच्या हात नाही काय बिघडू शकतं गाणं म्हणजे नागाचा पान आहे म्हणाव नाही नाही त्याच्या नादी लागू नको तू त्यांना मग तू गाणं तलवारीला धार लावत बसलाय. नाही 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 तसलं काय सांगूच नको मग? गाणं बुतकी तलवार घेणार आहे म्हणाव आणि जाईल एवढं तुझ्यात घालणार आहे होय का? हो व्हायला का ना आता बघ जागेवर सांगतो त्याला. जागेवान आंबरे माझी लई बेकार झाली आता आहे मला जागेवान आणि का असल्या गोष्टी मला आधी सांगायच्या का ना? कधी सांगाय टाकी संपलो तुला का आता कसला एजंट किंग झालाय का हा तासाला तू धंदा बदल त्यात होय रे अरे का ना? आता ह्यात किती कमिशन खाल्लं 500 रुपये डोळ दाखवून 500 रुपये एका बॅगा माग 500 रुपये कमिशन. म्हणजे 3 बॅगा मग 1500 रुपये होईल. 1500 रुपये आणि ऐकी लगे 3 बॅगा दिल्यात ह्याच मला लगे 4 बॅगाचं गिरायक दिले मला. बोल लोका, मग धंदा तुझा असलं तर लेवली जाऊन टपली पाहिजे काय करायचं पैसे भेटत मतलब. अगं एवढं पैसे करतोय काय तू अरे गाण्याला का मी तुला माहिती आहे ना प्रेमात गुतलोय. अरे प्रेमात तर मी गुतलोय या हाय रे पण तुझं कसं लग्न ठरलंय रे माझं लग्न ठरायचंय अजून. त्याच्यासाठी आहे ना मला तुझ्या पप्पा समोर आहे ना असं जायचं नाही एकदम बिझनेसमॅन म्हणून होच म्हणला पाहिजे मला डायरेक्ट. आमिर काय बी असो हे बघ माझं कसं म्हणणं आहे प्रेम कर हा. चवली पावलेली पैसे कमव असं लोकांचं डांबळ करून जर श्रीमंत व्हायचं असेल ना ही ज्या दिवस टिकत नाही मग रे, कशाला कमिशन इतकं पाहिजे अरे. काय केलं तो का वजी व्हायलेत का डोक्यावर अरे का नाही ही सगळी मॅनेजमेंट मी केली. कशाची मॅनेजमेंट जमला ऐक तुला सांगतो ह्या बॅगा फलटणला जाऊन बॅग आणल्या त्या कोणी म्या तो आणतोय लेबर बिबर गोळा करून कुठीतनं बारीक बिरीक करून सगळं अरे सगळं तपासतो का नाही निव्वळ आंबऱ्या तू बोल बच्चे नाही निव्वळ बोल बच्चे नाही पण मला काय देणं घेणं नाही मला माझ्या टाकीचं देणं घेणं झाली हीच दुसती. अरे दोस्ती म्हणजे अरे काय? दुनिया नाव ठेवू दे रे मला चालतं पण तू अरे मी नाव नाही ठेवत आम्ही अरे काय उद्या लागायला तुझ्या बोलायला हातातल्या का? बेड्या पडल्या तुला पोलीस स्टेशनात ओढून टायर घालून हाणला वाईट कुणाला वाटल कुणाला वाईट वाटल लका आता माझ्या हातात शेतीच्या बेड्या पडल्यात मी आता कुठं जात नसतो तुला माहिती आहे ना. मावशीला बी मी सांगणार आहे काय आम्ही डाबळ करतोय म्हणून आलं का लक्षात 2 नंबर धंदा करतोय बिझनेस तिने मला सांगितलं तुला काय करायचं ती कर पण पैसा कमवून ये. मुची मावशी बी सामील आहे काय तुझ्या फुल बरोबर परमिशन आहे मला. मला बिझनेसची आयडिया देत असते ती. वाटते तोंडावून बरं का हा. ती बी लबाड झपाडीतली. ए लबाड म्हणू नको नाही तर ती तुझी टाकीन बिकी तू बघ. अरे मी जे वाटलं ते म्हणलं हा. तुला मला काय करायचं हा, या एक मी तर- या बीबी राजू तो क्या करेगा हा. दोनों पाजी लका तुला का बोलायला लागला डायरेक्ट हीच करतोय का तू. अरे तसं ना आमिर
लका शेवट किती केलं ना तरी मावशी बी माझी आणि तू बी माझा. मला तुमच्या दोघांची काळजी वाटली. 2 नंबर धंदा करू नाही, नका. नाही, माझा माझा म्हणून सजा देऊ नको मला. सजा देत नाही लका. हा. आलं कळलं लक्षात? का? सजा देत नाही लका. बिनधास्त म्हणतोय का? आला का मग तुम्ही दोघं मिळून 2 नंबर धंदा करताय पटतंय का? इन्कम तर घेतोय ना, पैसे तर कमावतोय ना. बरं बाबा कमवा, पैसे कमवा. मला काय करायचंय तेवढं नानाला गाठला का. आलं लक्षात? ऐक की. वाटल्या त्या मिवणीला गुलव बाजनानाच्या. 1 मिनिट आहे की तुझ्या शेजार पाजाऱ्या दिशी कोंबड्या आहेत कर जरा. देशू कोंबड्या. हा दिशी कोंबड्या. हा त्या कशाला? अरे ती 1 जणाला द्यायचंय कोंबडा, दिशी कोंबडा. हा 10 कोंबडे पाहिजे त्याला. 10 कोंबडे पाहिजेत. हा हा आणि एका कोंबड्या मागे आपल्याला 200-300 रुपये मिळणार आहेत. काय मग 200-300 रुपये. हो. हा मग आणि मग कोंबडा कितीला? कोंबडा 1000-1500 रुपये विकायचा. हा तर हो. अरे कोंबडा ऐकायचं का बोका ऐकायचं अरे नाही? नाही रे, कोंबडा शिकायचा आहे. काही विषय आहे तुला सांगतो. त्याच्या घरी जत्रा आहे हा आणि तो म्हणलाय तसले जत्रेला उतारा खात्याला तसले उलट्या पकडायच्या कोंबड्या पाहिजेत. आता त्या मी गावातलं बघितलं उलट्या पकडायच्या कोंबड्या पण नाही दिसल्या की, त्यामुळे काय मी ठरवले सरळच पकडायची घ्यायच्या कोंबड्या आणि गपचूप मध्ये आपण उलटी पकडा करायची आणि त्याला द्यायची. अलो किती नालायक गेला का. का आता का पैसे मिळतात म्हणून कोंबड्याची पक उलटी करतोय. अरे तसं नाही का ना, मी कोंबड्याची पक घेऊन आलो चिकनच्या हा. दुकानातनं. ती पक उलटी करून चिटकवायची त्याला फेविक्विकनं. अरे नको रे इतका ते करू आमिर. लका लका माझा दोस्त म्हणायची रे लाज वाटती. इतका रे बाळा तू लय चांगला होता पण जशी ती मावशी तुझ्या लाईफ मध्ये आली तसा ना तू पार बिघडला. म्हणजे ती तुला बाय तुझं कान फुकती मावशी. अला ना तिने का मला शिकवले पैसे कसं कमवायचं. तू डायरेक्ट असं बोलतोय का? अरे असं कुठं पैसे कमावते तू. अरे तिला फोन केला ती मला विचारत नाही तू जॉबलाय का, तू कसा आहेस, तू 12 आहेस असं विचारत नाही ती. मग आज किती कमावलं हा असं विचारते. लका 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 ते पैसा बोलणारी दिसती पोरगी बरं का. नाही, 100%. तसली नाही ती पोरगी. मला सांगितले तिनं तू जेवढ्या जास्त पैसे कमावशील तेवढा वेळ मी तुला जास्त देणार, लक्षात घे. बघा बघा विचारात. आणि माझी वयसू मला फोन केली की म्हणती वय व काम साईडला राहू द्या, तुम्ही पहिले जेवण करून घ्या का डबा घेऊन येऊ तुमच्यासाठी. ही फरक असतो आम्ही तसं विचार नाही रे, विचारात. अरे शीतल मला काय म्हणते माहितीये का हा. ना, प्रेमानं पोट नाही भरणार आमिर, त्यामुळे पैसा कमव हा असं म्हणते. लका लका मावशी मारण्याची बाजी दिसते लका. ए भाजी बेजी काय म्हणतोय. नाही नाही हा, सॉरी दोस्त आहे म्हणून काय बोलणार वय. सॉरी हा, सॉरी. प्रेम आहे का ती माझं. हो हो हाय हा, टाकीत पाहिजे का नको तुझी. हो हो पाहिजे पाहिजे टाकी दिला का. आता बघ तुझं तू. नाही नाही असं नको करू आता नका. जातो आईला सांग तू नाही, टाकी घालवली का अरे मावशी मला काय सोनं नाही सोनं याला एवढा काय मावशीने तुला उलट ते हे भरलं तुझ्या मनात. सोनं नाही ती मग? 24 कॅरेट सोनं आहे, लक्षात घे. हो 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 यायचं लबाडावलाच. मावशी मला पहिल्यापासून गोलमाल मधली वाटत होती. अरे ह्यो बी गोलमाल मधला आणि ती मावशी बी गोलमाल मधली. आपल्याला काय करायचंय, आपली वयस मात्र चांगली बर का, लय जीव लावती आपल्या. भाज्या हायसान फरामोश टाकी घेऊन गेलास वय. अरे तुला किड पडत्या नरकात जागा मिळायची नाही. पुढच्या वेळी सरपंचच काय पण तुला साधा चपराशी म्हणून कोण कामाला ठेवायचं नाही. नासकी अवलाद आता. काय चाललंय आमिर? तुमच्याकडे चालतो. काय विशेष? काय विशेष म्हणजे सगळं विशेष तुमच्याकडेच आहे. का आता टाकी नेली तुम्ही गाण्याची. हा. हा, किती डोंबाळा झालाय. काय झालं काय झालं बघ, घरी कार्यक्रम होईल कुणाच्या? त्याच्या सत्यनारायणाची पूजा आहे आणि टाकी वाचून राहिली सगळं. खायला तू काय मला म्हणला नाही. म्हणलं ना, कसं म्हणेल तो. तुम्ही फोन उचलता का त्याचा. कुठं मला 2दा फोन आला असेल, सायलेंट असेल, करणार आहे की बघा मी. बरं फोन किती आले त्याचे. अरे आले ती येऊ का आता बी आलाय, येऊ का आला. बघा बरं. हा? हा. उचला की मग फोन. अरे हे काय आता बी आलाय फोन. हा उचला 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 बरं फोन. अरे काय करायचंय, मी उचलेल नाही तर ठेवील काय की त्याचं तवा. अहो ना राव ती सकाळपासून पोरग फोन करते तुम्हाला, तुम्ही राव बिंदास कट करताय फोन त्याचं. अरे करू दे की. बरं ती जाऊ दे चला. टाकी पहिल्यांदा द्या ती गाण्याची गाण्याला आणि जाऊ कुठली? दे. कुठली घरी टाकी? नेलेली. मी नेलेली वय. हो कुणाची? गणाची. हा. आणि गणाची मग तू कशाला उराला वाळू लावतो या द्यान टाकी द्या नामका कारण. आता तसं म्हणजे तो काय दोस्त नाही माझा. दोस्त आहे तुझा, दोस्त आहे माझा बी दोस्तच आहे तो. होय. हा. बरं चला लय बोल बच्चन मारू नका. ती टाकी द्या आणि तुमचं ए, 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 बोल बच्चन नीट बोल जरा. अहो अजून किती नीट बोलू तुम्हाला. हा मग उकराट भाषा वापरू नको ना. तू मी का नाही का तू म्हणजे काय म्हणजे बादशाह तुम्हाला नाही. असं म्हणू, नाना आमची टाकी देता का असं म्हणू का? अरे ती माझं मी बघील. टाकी द्यायची का नाही द्यायची, कधी द्यायची, होय. हे सगळं विषय माझं मी बघील. वा. तू कशासाठी आलाय माझ्याकडे? वा. हा. म्हणजे गरीबाची टाकी न्यायची ती न्यायची ना आज वर नास होय.
अरे गरीबाची नाही, माझा दोस्त आहे त्यो. तू आता लय झालाय. मस्त माझा मस्त म्हणून चांगलं चाललंय की अरे असू दे ना, मग माझं मी बघेल ना फोन कधी उचला की त्याचा अरे उचल तू ना. अरे आता पुढे गेलं की माझा मी फोन उचलणार आहे. तुला काय करायचंय? त्याच्या घरी स्वयंपाक कसा व्हायचा काय चूल नाही हो त्याच्या घरी. ना ना तुम्ही किती आहे शहाणा ती मला चांगलं माहितीये, पण तरी तुम्हाला सांगतोय करू नका तुम्ही गाणं. अरे मी किती शहाणा असू दे, नाही तर मी येणं असू दे, तुला काय देणं घेणं आहे? तुम्ही टाकी देणार आहे का नाही? अरे माझं मी बघेल, तुला म्हणलंय तीनदा सांगतोय आम्ही रे. हो कसं आहे माहितीये का, तू लईच ह्याच्यात बोलतोय रे. मला ही पटलं नाही बरं का. तुम्हाला काय वाटलं मी काय गाणं बी नाही काय तुमच्या समोर ना 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 करायला? मग तू काय 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 मला मारची बिरची ना? मारचिल बिरचिल काय म्हणजे टाकी द्या आमची आम्हाला. अरे नीट बोल. अरे म्हणजे माझी टाकी मला तसं बोलतोय बे. अरे तुझी टाकी तुला माहित, मला माहित आहे का तुझी टाकी या? बरं. मला कोणी दिली? बरं असू दे. गणाने दिली. बरं तुम्ही टाकी देणार आहे का नाही देणार? अरला का तुला 5 वेळा आता 6 वेळा एक माझं आता डोकं खाऊ नको तू. टाळी द्या कशाला? द्या की द्या द्या तरी. अरे माझा हात आहे, मी ठरविल टाळी द्यायची का नाही का कमरावर ठेवायचा. होय का? हो. बर हा का चॅलेंज लावून सांगतो चॅलेंज हा. लावून टाकी तुम्हीच घरी आणून द्या चल. अरे देत नाही. देत नाही? हो नाही देत. बघा ना ना हो. म्हणून तर म्हणलं चॅलेंज लावा. नाही ना लावायचं मला. होय. माझं मी बघील. तरी सांगतो चॅलेंज लावून टाकी तुम्हीच घरी आणून द्या चाल. अरे ती बघू आता होय ना? काय करायचं काय नाही, माझं मी बघील. तू नगलय, तू लयच अतिशहाणपणा करतोय रे. बाजी नाना होय. अरे काहीच माझं नाव पाहिजे ना, आणि उड्या हाण तुम्ही टन्ना टन्ना देणार ठेव. आता किती काना काना उड्या हाना हं. नाही ना तुम्हाला काना काना कुतावलं तर नाव हो कुतव कुतव. अरे अशी लय बघितली, काना काना कुतावणार नामकं करणार आणि फलानं करणार. अरे हो चल बघ तू माझं मी. आई आई झोपली बाई. आई काय? झोप 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 बरं. कर आई राहू दे पाय दाब तुझा. नको पाय काय. हा हो डबा आणलाय तुला. अरे डबा आणलाय. कशाला डबा नेन, कशाला आणलाय डबा हे? आम्हाला काय माहित नाही बे, गॅस नाही आणि तर चूल तरी पिटली का 2 दिवस झालं. अरे चुली पेटली नाही पण करतेच की माणूस, बोले सरपणे दिली चुली पेटाना. मला काय मला फोन करायचा मी सरपंच तुला आणून दिला असतं की ग. अरे पण तुला तरी काही सारखा त्रास द्यावा. मग कोणाला त्रास द्यायचा? पोरग म्हणते की हा पोर म्हणलं तरी तर किती त्रास तरी किती द्यावा एखाद्याला. किती म्हणजे असं काय आहे. स्वयंपाक केला मटण केलं तर पहिला फोन करते मला. हा आहे की बरोबर आहे, पण ते आता गाणं सकाळ जण जेवला नाही यार. गाणं हो कोण म्हणलं तुला? नाही जेवला सकाळपासून. नाही आता येताना तो भजी खावा बसला होता गावात. बस खात. हो भजीन पाव खात होता. आणि मी म्हणते पोर जेवलं नाही म्हणून मी स्वयंपाक करून जेवली नाही. म्हणलं पोरानं टाकी आणायला लावली, त्याला टाकी बी कुठे मिळली नाही. कोण म्हणलं टाकी तुला भेटली नाही? नाही भेटली टाकी त्याला. कोण म्हणलं? दिवसभर थांबला तिथं पण टाकी मिळली नाही त्याला, लेकराला दिली नाही. अरे काय ना काय तुला माहित नाही बे? अरे टाकी भेटली की त्याला. अरे नाही बाबा, म्हणतात 45 दिवस झाल्याशिवाय टाकी नाही मिळलीच नाही. अगं त्या दिवशी माझ्या समोर टाकी घेऊन गेलाय आणि भाजीनाला टाकी दिली त्याने. काय बोलतोय? भाजीनाला टाकी दिली आणि भाजीनाला त्याला नाही द्यायला टाकी माघारी. बघितलं का किती पोर हरामी या. हा म्हणजे इथनं पैसे नेऊन मी गॅसला नंबर लावून आणि टाकी दुसऱ्या भाजीनाला द्यायची काय कारण होती बरं? अगं ह्यात गाण्याची काय चुकी नाही. मग ह्यात भाजीनाला चुकी आहे तुला माहितीये का? कसं काय? गोड बोलून बोलून घेतली गाण्याकडं टाकी त्यांनी. हा ना तर मी बी त्याला मागा गेलो तू भाजीनाला हा, हा. देत नाही म्हणलं. तुझा काय संबंध आहे म्हणलं. मला डायरेक्ट म्हणाला का तुझा काय संबंध आहे? भाजीनाला सांग का आता काय हा? भाजीनाकडे मग सांगितलं पाहिजे आहे तू. हा इथं चुली पेटणार आणि तुझी बायको काय धुराणी म्हणत होती होय म्हणा. ती मिळवली का बायको म्हणणारी? भाजीनाला म्हणलं अहो भाजीनाला म्हणलं राव घरी स्वयंपाक नाही केला गाण्याच्या. हा ए म्हणलं उपाशी का मरून दे मला काय घेऊन दे नाही. लोकाला काय घेणं देणं असतं, पण ह्याला कळू नाही का आपण टाकी का द्यावावी. मला बी लबाड बोलला आणि लोकाला टाकी दिली आणि बाजीनाना काय गावचा सरपंच असला म्हणाच्या काय गोरगरिबांच्या टाक्या घेतोय काय? नाही नाही ह्या गाण्याला बी मी सांगा येतो. अरे पण माझ्यावर चिडायला लागलाय. अलीकडे लय रे चिडचिड करायला लागलाय तू. हा काय नाही अरे त्याचं काय झाली मनस्थिती बरोबर नाही त्याची. नाही नाही मनस्थिती नाही. मला एक जणांनी सांगितलंय जेवणात जर जास्त चटणी टाकली का ना माणसाचा चिडका सभा होतो आणि तो ऐकायला तिखट कालवून करायला लागली आजकाल. तसं म्हणतो का? मग त्याला मिठाची भाजी करून घालू का तुझे म्हणणं? हाय हो मग तसंच करत जा. हा. पण काय झाले तू असलं तिखट आणि बिकट खायला लागली का लय चिडचिड करायला लागली तू डायरेक्ट सांगावची तू डायरेक्ट. होय. मग म्हणजे बिन तिकटाच्या घातल्या मेंदू चांगला चालतो. चांगला चालेल शांत चाल. बरं ऐक हो ह्यात मस्त पैकी जेवण आणले. मटण आहे तुला सांगतो भात आहे आणि भाकरी काय तुला बापूला आणि गाणाला तुमच्या तिघांसाठी. हा पण इतर. आता काय करते अगोदर त्याला जेवायला घालते मी. घाल की त्याला जेवण. त्याला जेवायला घालते आणि मग आम्ही जेवतो. त्याशिवाय माझ्या काय मनाला समाधान वाटायचं. आणि ऐक पण तू जोपर्यंत काय असलं विचारल्याशिवाय घेऊन येत जाऊ नको. तू बिनकामाचा एक ताराच घेत जाऊ का नको. माझी आई नाही वेळ तू तवा. हाय की तो माझा लेको आहे, आपण काय बरं सारखं. ऐक आता ज्याची टाकी तर तुम्हाला अशी तशी भेटणार नाही. हा, हा? नाही बाई, आता होय भेटते आता भरून आपल्या एकदा कार्ड दिल्या की 2 दिवसात मिळते हा. का? तर त्यापेक्षा काय करतो मी सरपण आणतो आणि तुला सरपण देतो.
हा दे मला सरपण आणून, पण आता ह्याच्याकडे बघू दे की मला बाजीनानाकडे. काय करायचं आहे तू नाही 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 नाही, अरे तू गेली बाजीनानाला सुट्टी नाही माझ्या हातनं आता. बाजीनाना म्हणलाय कोण बियान म्हणला तुझा बाप येऊ दे नाही तर आई येऊ दे तरी कोण? मला मी देणार नाही टाकी. अरे गावचा सरपंच लोकाला हे करतो का, लोकांचं गोरगरिबाचं बोंदाडतो गोरगरिबाला. आता हो आपण गरीब आहे म्हणून गप्पच बसायचं. आपलं चालतं का मला सांग. का का नाही नाही चालत आई. हे नाही चालत तू सोडून दे बघ विषय. तर नुसतं. नाही नाही, मी हा विषय सोडणारच नाही. मी त्याच्याकडे बी बघते बाजीनानाकडं आणि त्या गणाकडे बी बघते. हा. हा. नाही, मग हो तुला बघायचं तर नीट बघ लक्षात घे. चांगली आहे का ना हा. लाकूड घेऊन जा बाजीनाच्या घरी आणि चांगलं दाखव आणि त्यांना असं मयानं मागू नको. देच म्हणावं आमची आम्हाला टाकी. तू जर अशी तिला बी सांगते की हे असला सरपंच वय नवरा केलाय तुझा. हा तसंच बोल. हा. हा काय तिला बी सांगते. हा. जाऊ का मी. जा. हा चल ये तू. म्हणजे बायकोची सुविधा आपली करायसाठी बायकोला दुखू नको म्हणून हिथली टाकी नेली म्हातारी माणसं काय का करणार. बाजीनाची बायको नाही ना तिथं आता त्याच्याकडं. ती मिवणी का फिवणी आहे की ती मेवणी आणि त्याला स्वयंपाक करायला पण बाजीनाची बायको नाही आहे ना. ना स्वयंपाकाला का माहिना आहे ना मिवणी. पण मग नाही. तिला दुःख लागेल ना. नाही नाही दुःख लागेल पण हे असता स्वभाव आहे म्हणून बायको नाही ना त्याची. कशी नांदल. हा हा, कशी नांदल बायको. मग? ही असा 8-8 दिवस हुरडा फुका. हुरडा फुका आणि ह्याचा गॅस नाही त्याची कोंबडी आली आणि ह्याचा मसाला आला आणि काय त्याचं करायचं. अरे मन का गेलाय म्हणतोय पण हाणली असेल त्या बाजीनानानं. उगच ती येईना वय माराच्या बेला माराला भूत बेत या. हो. हा. नाही नाही तेवढं ती बाजीनाना बाजीदास आहे तुला माहितीये का. आणि मिवणीला वड बोलतोय. हो आता काय करणार. काय करणार. मिवणीला वड तिला नको का वाटाय आपल्या बहिणीचा असं असं झाले कशाला यायचं ना बाकडे तुकडा घालाय तसाच उपाशी म्हणून द्यायचा नव्हता होय. जाऊ दे आता काय बोलायचं आहे जाऊ दे आपली टाकी मिळणे म्हणजे बस. नाही नाही, टाकी मी घेणारच. आणि मग? हा, आणि तू असं घेणार. काय त्याला गुलछट बोलू नको. गुलचाट बोलणारे आहे का रे मी? हा हा? गुलछट बोलली तर आपली नाही, टाकी नाही, विसरायची लक्षात घे. सरपंच असा तरी ते गावचा. लका मी चांगलं महागाई केलं लका म्हणलं बाजीनाना म्हणलं टाकी त्याला म्हणलं आमची. चांगलं कशाला मागायचं तो बी दरडावायचा चांगलं. हाय म्हणलं आता कसं मी बोलणं वेगळं पडतं राय. शेवटी तो म्हणतो तुझा काय संबंध आहे. काय संबंध आहे हा? माझी. कधी तू- आईने मला लावलंय म्हणायचं काय संबंध आहे आता माझी? मग मिस आय आहे म्हणतो पण योगाना भाऊ म्हणतो का मला. आणि टाकेला पैसे मी दिल्यात म्हणायचं. अरे हो पण सांगायचं. योगाना म्हणतो का भाऊ मला. हा हा? ना, म्हणतो. दुनियात सगळे गावात गेलं तर म्हणतो तुझा माझा काय जरा संबंध चिडका नाही. स्वभाव आहे त्याचं. चालतं एवढं तेवढं घ्यायचं समजून. ती मिठाचा चालू कर त्याला जेवणापासून. हा चालतंय मिठाचं. चल जा तुम्ही. बरं सांगितलं तो. नाना नाना काय झोपलाय काय कुंभकर्णावानी झोप लागली तुमची तर. का हो मावशी. का हो मावशी. अहो पडलं ती झोपच लागली मला डुलका. काय म्हणताय बोला की. अहो, काय म्हणता खुशाल टाकी घेऊन आला तुम्ही गणेश पासन. कोणचा गणू. म्हणजे तुम्हाला गणेश म्हणजे टाकी घेऊन गणेश माहित नाही का. तुमचा वय. हो अहो ते टाकी ते काय झालं माहितीये का ती गणेश भेटला आणि माझ्या इथं टाकी नव्हती म्हणून गणाने काय केलं. गणा म्हणला की नाना तुमच्यात काय स्वयंपाक नसेल केला म्हणून टाकी घेऊन जा म्हणला तुम्हाला. तुम्ही गावचा सरपंच आहे तुम्हाला पटतंय काही की गोरगरिबाच्या टाक्या घ्यायच्या पोरांना गुलवायचं गोरगरिबाच्या टाक्या घ्यायच्या आणि आपलं तर धडबल करायचं. हा? दडबल काय माझा काय दोष आहे सांगा बरं तुम्ही. तुमचा दोष नाही तर काय आहे. अहो कसा दोष असेल बळच राहू त्यानं टाकी माझ्या गळ्यात मारली माहितीये का. मी म्हणत होतो माझं मी बघील 2-3 दिवसांनी आणतो तर मला म्हणला टाकी घेऊन जावा तुम्ही तुमच्या स्वयंपाक नसेल म्हणला मी तुमचा सच्चा कार्य करताय आणि मग तुम्ही उपाशी म्हणल्यावर म्हणलं मला नाही बघवत. आणि ही ताई मरती वाल्या सरपंच स्वयंपाक करते. आता मला काय हो माहित तुमचं काय झालंय काय नाही मला काहीच माहित नाही. अहो पण तुमची टाकीच घ्यायची काय गरज नव्हती. एक तर टाकी 45 दिवसांनी मिळती. तुमची काय कारण नव्हती टाकी घ्यायची. आपण म्या कुठं घेतली असं काय राव मावशी हे का. मग एवढा निर्मळपणाचा पोरगाया बोळा बाबडा मग आपण टाकी त्याची घ्यावं का आपलं साजरं करायचं आणि लोकांचं तिकडं हे का व्हायना दुर्का निघाना. अहो पण मी काय माझं साजरं केलंय राव मावशी असं नाही राव करायचं. मी काय म्हणलं नव्हतं त्याला मला टाकी ती बी अजिबात काय बोललो नव्हतं. मी पोलीस स्टेशन जाऊन केस करेल ना तुमच्यावर. अहो पोलीस स्टेशनला काय तुम्ही असं काय बोलता सांगा बरं. मग ती काय करा टाकी ही तर घरी आणून पोच करा माझ्या. हो करता येईल की. अहो ती बी टाकी दिली या त्यात गॅस बी नाही. अहो चालू केलं तो आधी असं गॅस नुसतं. नाही. अहो गॅसच नाही त्यात नुसतं चालू केलं की ती पेटवाय गेलं तरी पेट ना आणि फुस करतोय आणि किती उशिराने पेटतय राव काय ते दिले टाकी. अहो, तुम्हाला खरं विचार करून सरपंच गावणी केला इतका कसा हुशार निघाला. तिथं काय पंपाने हवा भरली वेळ गॅस मध्ये टाकीत त्या. आता मला काय माहित त्याला जाळच लागाना त्याचा किती आमची मिळवणी वैतागली हाय ती बी घरात तिला इचरा तुम्ही. काय तिला इचरा. अहो कुणाला बनवता येईल मला. त्याला बनवलं पण मला तरी बनवू नका निदान. मी कशाला बनवतोय कुणाला आणि मला गरज बी नव्हती तशी टाकीची. हे का तुमची मपला मी पोच करील मला काय करायचंय.
आणि दुसरी नवी बी आली टाकी, नवीच देतो तुम्हाला मी टाकी. नवीन हा हीच द्या. लय हुशार आहे दिसलं मला का सरपंच. हाय कशाला? अहो हाय ही काय करायचंय, 2-4 दिवस वापरले, मला काय गरज नाही. चालायचंच नाही तसलं. वापरल्यानं काय म्हणायचं नाही, टाकी आणून द्यायची म्हणजे द्यायची आजची आज. अहो मग तुम्हाला कळतंय का? नवी देतो म्हणतोय मी तुम्हाला. नवी नको मला, हा हीच पाहिजे. नवी काय करायचंय? काय तुमचा बनवास आहे? हायला अवघडच आहे राव. अवघड आहे. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? सगळं कळतंय आम्हाला. अहो नवी देतो म्हणतोय तर तुम्ही म्हणता हाय हीच द्या. हाय नवी नकोच ना आम्हाला, आमच्या हाय हीच पाहिजे. नवी देणार. बरं. अहो, नवी घेणार आणि देणार स्वतः नसती बाई नवी आणली. धन्य बाबा. आयला मी म्हणलं गणाच्या आया, मी लय तुमची इज्जत करतो आणि तुम्ही राव. तुमची इज्जत हे काय असं गोरगरिबाच्या लेकरांना हे करायचं आणि लुबडायचं. अहो काय राव, माझा दोष नाही म्हणतोय तर तुम्ही तसं काय नाही ग, ती माझी टाकी आणून पोच करा तुमच्या जवळ उरबारा घालाय मोकळी नाही मी. आणि बघते त्या पोराकडे बी मी आल्यावर बाद झालं आता तुमचं. आयला अवघडच आहे, बाद झालं. आयला ह्यांना म्हणतोय मला गॅस वापरला असेल म्हणून म्हणतोय नवी, तर ती मला म्हणते ते आयला काय माणसाचं खरंच नाही. जाते म्हणजे ते बाजीना ना म्हणतात मला बी. काय डोळे लावून घेतल्यात? हा हा डोळे लावून म्हणजे काय टेन्शन नाही, काय सुसानाच मला मागं पुढं. तुला टेन्शन का मला? का मग त्या बाजीनाला म्हणला टाकी मिळाली, बाजीनाला टाकी दिली बायला. बाजनाला टाकी दिली वया. अगं बाजनाचं लय नडलं होतं आई. म्हणलं बरं का बोलला तू? कवा म्हणजे आई ओल्या सरपणा स्वयंपाक करते ती तुला चालतं आणि बाजीनाचं लय नडलं होतं एवढं. हा? मी कवा बाजनाला टाकी दिली? तुला कोण म्हटलं तवा? कोण म्हणलं म्हणजे? मला सगळं सांग कळलं या. कोणी सांगितलं तुला? कोणी का सांगा ना. बाजनाचं मग आता काय झालं? बाजना लोकांचं आहे का मग टाकी दिली? लोकांचं आहे का? अरे ते पोराचं बघ डबा घेऊन आलं येताना मला. कोण? आमिर. आणि त्याला खायला नाही डबा, तुला कुठं आणला त्याने? मटण भात चपात्या भाकरी सगळं करून आणलंय, कांद्या लिंबापासून. तू आहेस की नुसता जीव घ्यायला लागलाय? त्याला काय तपली आहे नाही का जीव लावायला? माझ्या साहेब पैसे तू लिंबून कांदा घेऊन. मी बी त्याला तेवढा जीव लावतो, ते बी मला आई विकता जीव लावतोय. काय आईने जीव लावा असं जन्म दिला तसं काय नसतं. लागला सांगायला नाही टाकी दिली. हे काय कसं झालं? त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना तुझं माझं करून आली यांच्या संग. ना लाजलीच वाटते का तुम्हाला? हा तसं टाकी तू म्हणला जे फरार झाला ते आज तोंड दाखवताय. इतकं बोलते तिला का गरीबाला. अहो इतकं माझा का दुसरा कोण असता तुम्हाला चपलीने हाणलं असतं. कस काय लागा, काय करा, काय बोलतो लागा, तुला कळतं का? असला कुठं नालायक पण असतो राव ना. अरे काय झालं सांग का? आणि ही तर म्हणलं त्याने मला बळ टाकी दिली. कोण म्हणतो ही वय? ही म्हणलं बळ टाकी दिली म्हणलं त्याने मला. ना मी तुम्हाला बळ टाकी दिली वय. अरे ते कसं असतं आता तुला माहित नाही वय. आपल्याला मग परत नडी आडीला नाही उपयोगी येत ना राजकारण अख्ख्या गावावर खेळा, माझ्यावर राजकारण खेळू नका. लका. तुझ्या दारात आलोय म्हणून इतका तडा बोलतोय वेळ लागा मला. म्हणजे अहो तुमच्या दारात असू ना तर तुमची काय खैर नव्हती मग. हा का हो? हा मग भिकाऱ्यासारखं तुमची मिहुनी राव मला दारात हाकलून देत होती. आम्हाला कसं वाटलं असं? तिला अकलीचा भाग आहे का ना? तिला कळतं का तू काय किमतीचा? अरे तिला मी लय बोलली, तिला इतका खवाळली की नाही. तिला म्हणलं तू कोणाला अशी बोलली? नरड दाबून मारून टाकेल म्हणलं त्या मिहुनीला म्हणलं होतं. का आम्हाला नरड दाबता येत नाही? आमच्याकडे हात नाही तो नरड दाबायला. आपण म्हणलं कोंबडे का जीव तुमच्या त्या मिहुनीचा मर बिरल म्हणलं आलो माघार निघून. जाऊ दे तीच विषय सोडून. माझ्याकडं बाबा हे चुकलंच. काय झालं माहितीये का, मला वेळ नव्हता आणि टाकीच्या तिथं थांबायला लागत होतं. कोण विचारतं तिथं सरपंच आहे का कोण आहे? अरे टाकीला 4-4 आणि 8-8 दिवस थांबायचं म्हणल्यावर ती OTP आला तरी सुद्धा टाकी देण्यात इतका वैतागलो होतो म्हणून निघते. अरे माझी आई माय माऊली दुरानं पार तिथं डोळे गेलं की. लबाड किती लेकराव तुम्ही अन्याय केला माझ्या. लबाड बोलला तुम्ही. काय? म्हणा त्यांनी बळद दिली आणि बळद दिली. बरं असू द्या. हा? नाना किती केलं ना, माझ्या काळजातला माणूस आहे आणि अतिथी हे देव असतो. आपल्या दारात आल्या माणसाला असं नाही बोलायचं. आपलं चुकतंय. दिली ना प्रेमाने आणून आता. हा ना माझी नका माफी मागू. मला जेवढा त्रास नाही झाला तेवढा माझ्या आईला ताप झालाय. मावशी आव तुमची माफी नव तुमच्या पाया पडतो. थांबा माझ्या नका पाया. आवा असू द्या. ऐका की आता मस्त पैकी घरघरी दुधाचा च्या ठेवा गाड्या. काय झालंय मला बी लई च्याची तलब झाली यावं. च्या पितो आणि मग मला बी लई काम यावं. ही बघ असंच नाना ब्रँड आहे. तुम्ही तर म्हणला हवा बदलेली टाकी मग ती कसली ती आली? नाही मी नवी आणली. ताई उखाड्या पाकळ्या काय काढ नको. नानानं माफी मागितली ना तिथं सगळं गुन्हा माफ झालं. घरात घ्या आमच्या. मी वय हा. नाही ना आता आहे की काय? आम्ही आहे की तर तुम्हाला कशी उचलून देईल? सरपंच म्हणून तुम्हाला अगं, काय? आई तसं नाही नाही. वं, कमन आईला लई अगं. चिडले ते. तुला नाही माहिती माणसं अशीच असतात मोठ्याची. नाही हा. आईला आमच्या आईला तर काय ना टेन्शन घेऊ नका. आईचं लय मनाव घेऊ नका. अहो, काय झालंय माहितीये का? आई
मला वाटलं लय साधी असतेल्या काय झालं माहितीये का ना घरी आले आणि कळलं का माझी खरी येळ केली आई शपथ मला म्हणलं 5 मिनिटात म्हणलं टाकी देवी आणि जातो आता चेबी काही नको मी आपलं म्हणलं सहज चा करा मी जातो बाबा मी वाचलो या जातो का हो ना नको. आईच्या हातात चटून गेला नको, असता तर नको. हे काय ना परत आपण चा पिऊ पण माझा लय घोळ झालाय मला लय भ्या वाटते होय हो तर आई लय वांगाळ आहे बाबा बरोबर चालते कळलं ना अरे माझ्या आईचं फक्त पांघरून बोळ या हा पण आई आगीचा गोळा आहे माझी आई